कहाड कमरेवरचे हात विठ्ठला घे सुदर्शन चक्र हाती कलियुग आले भारी नाही सुरक्षित लेकी बाळी. आता हे काय आहे? हे ऐकण्यासाठी समजून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत न चुकता कुठे न स्किप करता बघा. तुम्हाला मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण की आपल्याला ही स्टोरी बघायची शुगर डॅड आणि शुगर डॅडच्या ठिकाणी शुगर मम लावायचं एकच आहे फक्त डॅडच्या ठिकाणी मम लावा ममच्या ठिकाणी डॅड लावा. आणि हे बघा हे सारा चाललंय याची कोणीही पोलिटिशियनला कुठेही नोंद नाही, कुठेही पत्र पेपरला कुठेही बातमी नाही, टीव्हीला कुठेही बातमी नाही, पण हा धंदा सारा सुरू आहे. मग काय आहे हा प्रकार? आता हा प्रकार कसा आहे मित्रांनो, हे एजंट असतात. एजंट कुठे असतात? एजंट हे त्या कॉलेज महाविद्यालय याच्या गेटवर तिथं चहाची टपरी, मोमोजचं दुकान, त्याच्यानंतर तुमचं ऑटो स्टँड किंवा बस स्टँड या ठिकाणी ते बघत असतात. आज कॉलेजच्या गेट मधून येणाऱ्या मुली बघतात आणि मुली बघितल्या तर सेकंड इयर किंवा फायनलच्या मुली थर्ड इयर वर्षाच्या यांचे ते पहिल्या जाळ्यात अटकेले असतात. मग त्या काय सांगतात की ही जी मुलगी चालली ही चांगली दिसेल, चांगल्या मुलीवर लक्ष ठेवतात आणि विचारतात ही मुलगी कुठली, काय हिचं बॅकग्राऊंड, हिचं घरचं काय आहे, परिस्थिती काय आहे, ही बघा आणि आम्हाला सांगा. मग ते बघितल्यानंतर ते सांगतात सर्वसाधारण घरची मुलगी दिसली म्हणजे श्रीमंताची किंवा नेत्याची मुलगी नसली, सर्वसामान्य कुटुंबातली असली किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातली असली की ती लेट लोक टार्गेट करतात. टार्गेट करणं त्या मुलीला तिच्यासोबत मैत्री करणार, मैत्री केल्यानंतर तिच्यासोबत तिच्या देखत आयफोन दाखवणार, त्याच्यानंतर भारी पर्स दाखवणार, त्याच्यानंतर अंगावरचे भारी भारी कपडे दाखवणार, नेल पॉलिश, त्याच्यानंतर अंगावर मारण्याचे स्प्रे, असे त्या शँडल वगैरे असं असं दाखवणार. मग ती मुलगी आपसूक त्याच्याकडे आकर्षित होणार आणि ती त्याला न विचारणार की अगं तू हे कुठून आणलं. आता कुठून आणलं म्हणल्यानंतर ती बरोबर सांगणार की नाही तुला नाही, तू करशील का, हे होईल का, मी पार्ट टाइम जॉब करते. म्हणजे त्यांनी नाव पण असं देतात की पार्ट टाइम जॉब करते, कॉलेज तर करतेच पण पार्ट टाइम जॉब पण करते आणि त्याच्यातून माझे हिशोब पाणी पूर्ण होतात. मग ही पण म्हणते मी पण पार्ट टाइम जॉब करण्यासाठी तयार आहे. मग हिला पार्ट टाइम जॉब करायचा असला मग तिला ते एजंटकडे घेऊन जातात. मग तो तिला बरोबर समजून सांगतो, म्हणजे तिचा माइंड फ्रेश करतो आणि सांगतो की तुला या असं असं करावं लागेल आणि माझं 20% कमिशन राहील आणि तुला जे काय होईल ते शुगर डॅडला भेटून देतो. मग ते शुगर डॅडला भेटून देतात. भेटल्यानंतर तिचं काय असतं, पहिले हॉटेलमध्ये भेट होती. हॉटेलमध्ये भेट झाल्यानंतर आहे ना तिथं भारी भारी गोष्टी मागितल्या जातात. मागितल्यानंतर ती मुलगी त्यावेळेस त्यानं मागितल्यानंतर खायचं प्यायचं मागितल्यानंतर ती तिथं उरळून जाते आणि तो शुगर डॅड डायरेक्ट तिला ऑफर देतो, तर मी एका महिन्याची किती देऊ, कमीत कमी तू सांग. ते नाही म्हणती, तुम्ही सांगा. त्यावेळेस तो डायरेक्ट 1 ते 2 लाखाचा आकडा सांगतो आणि ही जर गुपचूप बसली पुन्हा आपण आकडा वाढवतो, म्हणजे 30,000, 50,000, 3 लाख असा वाढवत जातो आणि ते मग 2 ते 3 लाखाच्या दरम्यान किंवा 3 लाखापर्यंत ती मुलगी हो म्हणते. आता तुम्ही विचार करा, फक्त त्यांना काहीच करायचं नाही, ते सविस्तर सांगितलं जातं की फक्त यायचं, घरी यायचं, माझ्यासोबत राहायचं, जेव घालायचं, पाय दाबायचे, डोक्याची मालिश करायची आणि मी जे म्हणेल ते करायचं, रात्री माझ्यासोबत झोपायचं. आता झोपायचं म्हणल्यानंतर काही जो कार्यक्रम पण होत नाही, काहीच हे पण होत नाही, काहीच उठत पण नाही. म्हणजे उठत म्हणजे तुम्ही आता अर्थ वेगळा घ्याल हो, म्हणजे उठल्या जात नाही बुवा त्याला एकदम, असं म्हणायचंय मला. तसे तुम्ही लय बहादर आहे, पण युट्यूबच्या काही क्रायटेरिया असतो त्याच्यातच आत राहूनच आपल्याला आधी राहूनच बोलावं लागतंय. कारण की आता मग त्यांच्याजवळ झोपायचं, कसं झोपायचं, कपडे काढून झोपायचं, कपडे घालून झोपायचं, कसं जसं म्हणेल तसं करायचं. त्या केसाची मालिश करून द्यायची, हातपाय दाबून द्यायचे, चोळून द्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्या बदल्यात दिलं तो 2 लाखापासून 3 लाखापर्यंत एका महिन्याची पेमेंट करणार, काही रक्कम अगोदर देणार. त्याच्यानंतर तिला त्याच्यात काय सुविधा भेटणार, तिचे ड्रेस भेटणार, तिच्या जेवणाचा प्रश्न तिथं मिटणार, जेवण त्याच्याकडेच राहणार, सकाळ संध्याकाळ फक्त कॉलेजच्या टायमात सुट्टी भेटणार. त्याच्यानंतर पुन्हा हिला सुट्टी असल्यानंतर एक मुंबईला जाणार, एक जुई चौपाटी वगैरे फिरून येणार. त्याच्यानंतर 1 हप्ता पुन्हा दुसऱ्या हप्त्याला गोवा टूर करणार, गोव्याला गेल्यानंतर गोव्यातून येणार. म्हणजे ह्या मुलीचं म्हणजे गाडीबरोबर नाळ्याची पण जत्रा होऊन राहिली. त्याच्यामुळे मुलगी पण खुश, सगळं म्हातारा पण खुश. फक्त काय करायचं, रात्री त्याचे हातपाय दाबून द्यायचे, डोक्याची मालिश करायची, गोड गोड बोलायचं, त्याला चमच्यानं त्याला जेवून घालायचं, ते त्यानं पण नीला जेवू घालायचं. आता कसे घालायचं, कपडे घालून घालायचं का बिना कापडाचं घालायचं,
हे आता त्या शुगर डॅडवर असतं. आणि ते तुम्हाला माहिती आहे, आता ते कसे जेवणार आहे, तिथं कोण नसतो, त्याचा मुलगा कुठं असतो परदेशात, त्याची मुलगी कुठं परदेशात देईल, लग्न करून जाईल, आणि तिथं कोण नसतो, हा एकटंच असतं, एकटं भुवून बुवा व्हायचं गेलं असतं, आणि त्याला कोणीतरी पार्टनरची गरज असते. आता याला गरज कोण कस काय असते, कारण की याची पार्टनर म्हणजे याची बायको धर्मपत्नी हे काही कारणास्तव डेट झालेली किंवा काही कोरोनामध्ये गेलेले, आणि त्या लोकांकडे पैशाचा तोटा नाही. कारण आपल्या इकडे 1 एकर जमीन विकली तर 20 ते 25 लाख रुपये येते, पण त्याचा एक प्लॉट जर विकला ना मित्रांनो, ते 1 कोटी 1.5 कोटीचा आहे. मग 1 ते 1.5 कोटी मध्ये किती वर्ष खेळतात, तुम्ही हिशोब करा. 2 लाख रुपये महिन्यात मानल्यानंतर, कारण की ते एका प्लॉट मध्ये 5-6 वर्ष आरामशीर काढतो. आणि त्याच्यामुळे त्या लोकांचे चोचले पूर्ण होतात. कारण की गरिबाचं स्वप्न पूर्ण व्हायला भरपूर टाइम लागतो, पण श्रीमंताचं स्वप्न पूर्ण व्हायला किंवा म्हण आहे, पैसा असेल माडीवरची खाली येते, असंच इथं पाहायला भेटलं. आणि हे लोक काय करतात, हे लोक, आणि हे काही ते मुलीला त्रास देत नाही, मुलगी काही त्या घरात चोरी करत नाही किंवा ते कसलं काही करत नाही, कारण ते शिक्षणाला जायचं असते, कारण तिला माहित असतं आपल्या घरी पण इज्जत आहे. कारण आपण जर चोरी करावं, काही रिकामं काम झालं तर आपल्या घरच्याला माहित होईल, आपल्याला माहित असतं की आपण आपण जर हिला त्रास द्यावा, आपल्यासोबतही काही होईल. आणि काही समजा झाले थोडंफार कटकट काही तर थोडंफार, तर ते काय करतात एजंट, आणि एजंटला सांगितलं ना तर एजंट ताबडतोब ते मॅनेज करून घेतो आणि संपून टाकतो. आणि त्याच्यानंतर जर काही खटक्यात जास्त उडत असेल तर ही मुलगी काढून दुसऱ्या डॅडकडे देतो, शुगर डॅडकडे, ते त्याला त्या काढून मुलगी ह्याच्याकडे देते. म्हणजे त्याला मराठीत, आपल्या मराठीत इंग्लिश मध्ये नाव शुगर डॅड, आणि आपल्या मराठीत ते गोड पापा. आता विचार करा, याच्या मुलीपेक्षा वयानं कमी मुलगी त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करते, त्यासोबत नग्न अवस्थेत झोपते. आणि त्याच्यानंतर ह्याच ठिकाणी याच्यापेक्षा उलट आहे. जर त्या एखादी महिला जर असेल, महिलाचा पती जर वारेल जर असेल, म्हणजे डेड होईल असेल, तिथं पण मुलगा हायर केला जातो. आता हे सर्व एजंटच्या मार्फत चालतं. आणि हे साराच प्रकरण आहे पुणे, मुंबई, नाशिक आणि नागपूर या 4 महानगरामध्ये सर्रास सुरू आहे. तर तुम्ही म्हणाल तुला एवढं बारीक कस काय गोष्टी माहिती, मित्र, महाराष्ट्रातील असा एकही जिल्हा नाही किंवा एकही तालुका असा नाही जिथं माझी मित्रमंडळी नाही. आपला मित्रपरिवार खूप मोठा आहे. आणि तिथून आपल्याला आपलं चॅनल पाय घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं, अरे तुझा आवाज आहे, तू 4 दिवसांनी पण आवाज तो जवळ ओळखलाय, कारण तूच आहे तो. कारण आपली एक स्टोरी व्हायरल झालेली 47 नंबरची, आणि तिच्यामुळे आपले मित्रपरिवाराचे भरपूर फोन आले की तुझं तुझं चॅनल आहे का, तुझं चॅनल आहे का, तुझं चॅनल आहे का, मला हो. आणि त्याच्यानंतर त्यांनी आता काय केलं, त्यांनी भडीमार केलाय की हे पण स्टोरी सांग, फक्त आमचे नावं सांगू नको. ठीक आहे बाबा, तुमचे नावं सांगत नाही पण स्टोऱ्या तर सांगत द्या. आज स्टोऱ्या दिल्यानंतर तुम्हाला जशा तशा किंवा काही स्टोरीत बदल करायचा असेल तर बदल करेल, काही काळ आणि वेळ बदल करावा लागत असेल तर करेल. कारण की कोणाची ओळख उघड होऊ नये. आता उघड ओळख केल्यानंतर, आता हे शुगर डॅड पण आपल्याला माहिती, 4-5 तर आपल्याला पुण्यातलेच डॅड माहिती, आणि त्यासोबत मुली पण माहिती. पण आपल्याला ओळख काय करायची, काय करायची पडली, आपल्याला फक्त, तुम्हाला फक्त, जे तुम्ही आता तुम्ही जे ऐकणारे लोक बघताय आपलं युट्यूब चॅनल, आपला परिवार आहे जो युट्यूब कलियुगाचा वारा या चॅनलचा जो परिवार आहे, ह्या परिवारातले समजा तुमचा मुलगा असो मुलगी असो, ज्यावेळेस पुणे किंवा मुंबईला शिकायला गेले, त्यावेळेस त्यांच्यासोबत येणं माझं फक्त एकच हात जोडून विनंती, त्यांना पप्पा म्हणू किंवा बाप म्हणून वर्चस्व दाखवू नका. त्यांना एक मित्रता म्हणून वर्चस्व दाखवा, मित्र म्हणून दाखवा. आणि त्यांना सांगा तुझं काय प्रॉब्लेम असेल तो खुला मला बोल, आणि नंतर मला सांग, मी तुला सोल्युशन सांगतो. आणि त्यानं जर का समजा गलत पाऊल उचलला, मुलगी असो किंवा मुलगा असो, अजिबात त्याला बोलू नका, दाटू नका, मारहाण करू नका. त्याला गोडून सांगा, त्याला सांगा की बाबू किंवा बाई, तुझ्या आयुष्यात होणारे ज्या परिणाम होणार आहे, ह्या परिणाम म्हणजे ह्या गोष्टीचा परिणाम तुझ्या आयुष्यावर होऊ शकतो, कसा होऊ शकतो, काय होऊ शकतं, हे आपण त्या आपल्या लेकरांना समजून सांगा. आणि त्यांना ह्या गोष्टीकडे जाण्यापासून किंवा एजंटच्या जाळ्यात अडकण्यापासून आपण प्रवृत्त करा. कारण की तुमचे मुलं जाणार, आणि हे जर काही एजंटच्या हाताखाली तुम्ही अगोदर जर सांगितलं की अशा अशा मुली असतात, अशा अशा दाखवतात, असं असं होतं, शुगर डॅड असते, त्या मुली तिथं सतर्क राहतील आणि अशा जाळ्यात अटकणार आहे. आणि आता एकदा ही मुलगी अटकली जाळ्यात, जोपर्यंत तिचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत एजंट तिला सोडत नाही. कारण एजंटकडे पूर्ण पुरावे असतात. मग एजंट तिला म्हणतात नाही, तो या डॅडकडे जावंच लागेल, ती जावंच लागतं. कारण की तिला कसं आहे, घरी सांगावं तर बदनामी होईल, पोलीस स्टेशनला जावं बदनामी होईल. यामुळे बदनामीमुळे कोणी पुढे येत नाही. कारण ज्यावेळेस व्हिडिओ लीक होतो त्यावेळेसच लोक, स्त्रिया पुढे येतात. तशा स्त्रिया किंवा कोणीच पुढे येत नाही. कारण की प्रत्येकाला एक इज्जत असते.
मग तो गरीब असो, श्रीमंत असो, सर्वसामान्य असो, मध्यमवर्गीय असो, राजकारणी असो, कोणी असो, ज्यावेळेस त्याचा व्हिडिओ व्हायरल होईल त्यावेळेस बलात्कार किंवा धमकी देऊन वारंवार बलात्कार अशा केसेस समोर येतात. याच्यात धमकी नसते, याच्यात फक्त काय असतं, धमकी कुठं असते याची पण थोडी कित असते आणि ब्लॅकमेल होतात. आता ब्लॅकमेल होतात, पण एजंटचे पण 20% कमिशन असते मित्रांनो, याच्यात लक्षात ठेवा. कारण एजंट काही फुकट काम नाही करत. कारण 10-20% त्या माणसाकडून घेणार, 5-10% त्या मुलीकडून घेणार, म्हणजे याचं दोन्ही गुण चारायला भेटते आलं. आता मुलीच्या म्हणजे सर्व लाड पूर्ण होते. मुंबईला जाणं होतं, गोव्याला जाणं होतं, हॉटेलमध्ये जाणं होतं, वेगवेगळं खाणं होतं, पिणं होतं, सगळं होतं. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, जर आपल्या घरचं कोणी जर याच्यात जर अटकलं समजा, तर कसं वाटेल. त्याच्यासाठी आपण सतर्क म्हणून एक त्यांच्यासोबत मैत्री संबंध ठेवा, म्हणजे भविष्यात त्यांना कोणत्या अडचणी आल्या त्या तुम्हाला बिनधास्त सांगू शकतील, असे त्यांच्यासोबत वागा. हा ठीक आहे, 12वीच्या अगोदर तुम्ही त्यांचे पालक होता म्हणून तुम्ही त्यांच्यावर मारहाण करणं, त्याच्यावर दबाव टाकणं हे साहजिक होतं. पण जसे ते कॉलेज लाईफच्या जीवनात जातात, कारण त्यांना कळायला लागतं जीवन काय असतं, त्यावेळेस तुम्हाला त्यांना गोड बोलून तुमच्याजवळ आपला मित्र म्हणून घ्यावा लागेल, किंवा आपली मुलगी जरी असली मैत्रीण म्हणून घ्यावं लागेल. त्यावेळेस त्यांच्यासोबत झालेला अन्याय असो किंवा अत्याचार असो किंवा काही असो, ते तुमच्यासोबत खुले बोलले पाहिजेत. दिवसभर कुठं काय झालं हे तुम्हाला येऊन बिनधास्त बोलू शकले पाहिजेत, असं मला वाटतं. म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. जय हिंद, जय महाराष्ट्र.